विधान भवनातील राड्या प्रकरणी नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेला अटक. आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांना राडा भोवला. विधान भवनात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी. आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखवर ऋषिकेश टकलेचा हल्ला. हा घटनेनंतर दोघांकडूनही दिलगिरी व्यक्त. विधान भवन परिसरात जितेंद्र आव्हाडांचं आंदोलन. कार्यकर्ता नितीन देशमुखांना पोलीस स्टेशनला नेताना आव्हाडांचा ठिय्या. मार खाऊन घेणाऱ्यालाच पोलीस ताब्यात घेत आहेत. आव्हाड आक्रमक. पोलिसांकडून जितेंद्र आव्हाडांची धरपकड. पोलिसांची गाडी रोखत आव्हाड थेट गाडीखाली शिरले. आव्हाडांना गाडीखालून खेचून बाहेर काढत पोलीस नितीन देशमुखांना घेऊन गेले. नितीन देशमुखांची रात्री जे रुग्णालयात मेडिकल नंतर आव्हाडांनी देशमुखांची भेट घेतली. नितीन देशमुखांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर आव्हाडांचं आंदोलन मागे. मला मारण्याचं प्लॅनिंग फेल झाल्यानंच कार्यकर्त्याला मारलं. हाणामारी करणारे खुनातले मकोकातले आरोपी. पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकलेवर आव्हाडांचा गंभीर आरोप. मंत्र्यांकडे कारवाईची मागणी. विधानसभेत मारामारीचा प्रकार अशोभनीय. कारवाई झालीच पाहिजे. फडणवीसांच्या विधानसभा अध्यक्षांना सूचना. तर कडक कारवाई करण्याचं नार्वेकरांचं आश्वासन. आव्हाडांच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीवर गोपीचंद पडळकर यांची माफी. समर्थकांनं केलेल्या मारहाणीनंतर विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींकडे दिलगिरी व्यक्त.